नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आजकाल एक गोष्ट खूप दिसून येते की आपण सहज म्हणतो मी श्री स्वामी समर्थांचा खूप मोठा भक्त आहे, पण ज्या क्षणी आपण स्वामींकडे केलेल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत, आपण मागितलेली इच्छा लगेच पूर्ण होत नाही, त्या क्षणी आपण स्वामींपासून दूर होऊ लागतो आणि दुसऱ्या दारी जाण्याचा विचार करतो. मग स्वतःलाच एक प्रश्न विचारायला हवा, खरंच आपण स्वामींचे भक्त आहोत का? कारण मंडळी, भक्ती म्हणजे फक्त इच्छा पूर्ण व्हावी म्हणून केलेली प्रार्थना नाही. भक्ती म्हणजे विश्वास, भक्ती म्हणजे एकनिष्ठता. इच्छा पूर्ण झाली तर स्वामी आपले, आणि इच्छा पूर्ण नाही झाली तर दुसरा देव. खरं सांगा मंडळी, हीच का खरी भक्ती? यालाच का म्हणायचं स्वामींप्रती असलेली श्रद्धा? मंडळी, इथे एक छोटंसं उदाहरण द्यावंसं वाटतं. कधी कधी आईलाही आपल्या बाळाला खूप चॉकलेट द्यायची इच्छा असते, पण ती देत नाही, कारण तिला माहीत असतं की चॉकलेट देणं बाळासाठी चांगलं नसतं. तसंच स्वामींचंही आहे. भक्त स्वामींकडे जे काही मागतो ते त्याच्यासाठी योग्य आहे की नाही, त्याची इच्छा पूर्ण करण्याची योग्य वेळ कोणती, हे सगळं स्वामींना चांगलंच माहीत असतं. म्हणून कधी कधी आपण मागितलेली गोष्ट लगेच मिळत नाही, कधी थोडा विलंबही होतो, कारण स्वामी आपल्या जीवनासाठी योग्य वेळेची वाट पाहत असतात. पण आपल्याला मात्र धीर नसतो. आपल्याला सगळंच कसं लगेचच हवं असतं. म्हणून मंडळी, जर तुम्ही स्वतःला स्वामींचा भक्त म्हणवत असाल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, डोळे बंद करून स्वामींवर विश्वास ठेवा, त्यांच्या भक्तीत एकनिष्ठ राहा, स्वतःवर संयम ठेवा आणि योग्य वेळ येण्याची प्रतीक्षा करा. आणि सर्वात महत्त्वाचं, आपल्या पाठीशी उभ्या असलेल्या त्या दिव्य शक्तीला ओळखा. तेच आहेत आपले गुरु, तेच आहेत परब्रह्म, आणि तेच तर आहेत आपले श्री स्वामी समर्थ. लक्षात ठेवा मंडळी, स्वामी समर्थांच्या चरणी ठेवलेला नमस्कार हा सर्व देवी देवतांपर्यंत पोहोचतोच, यात तीळ मात्रही शंका नाही. स्वामींची कृपा आपल्या सर्वांवर अशीच कायम राहू दे. आणि तुम्हाला काय वाटतं मंडळी, भक्तीमध्ये एकनिष्ठता ही किती महत्त्वाची आहे? कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया आणखी एका नवीन भक्तिमय व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.